आणि यानंतर पुन्हा एकदा वळतोय एका सविस्तर रिपोर्टकडे। एका मिनी यूट्यूबरनं एक मिनी मेट्रो स्टेशन बनवून इंटरनेटवर बराच धुमाकूळ घातलाय। झिंग्स वर्ल्ड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झिंग जिलेईने चक्क मांजरींसाठी हा अद्भुत प्रकल्प साकारलेला आहे। हा प्रकल्प नेमका कसा आहे पाहूयात या रिपोर्टमधून। हे आहे मिनी मेट्रो स्टेशन आणि ही आहे मेट्रो ट्रेन। वेलकम टू कॅट टाउन स्टेशन। पण ही मेट्रो माणसांसाठी नाहीये बरं का, ती आहे मांजरांसाठी। तुम्ही म्हणाल मांजरं आणि ट्रेन काय संबंध? पण ही संकल्पना आहे एका यूट्यूबरची। त्याने आपल्या मांजरांसाठी मिनी मेट्रो स्टेशन बनवलंय। या प्रकल्पाला झिंग्स वर्ल्ड असं नाव सुद्धा दिलंय। या अनोख्या निर्मितीनं जगभरातील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। झिंगने बनवलेली मिनी सबवे सिस्टीम फक्त एक खेळणं नाहीये, ती एका खऱ्या मेट्रो स्टेशन प्रमाणे काम करते। ही ट्रेन छोट्या बोगद्यांमधून प्रवास करते आणि कॅट टाउन स्टेशनवर थांबते। ट्रेन थांबल्यानंतर तिचे दरवाजे आणि प्लॅटफॉर्मचे दरवाजे एकाच वेळी उघडतात, ज्यामुळे मांजरींना आत बाहेर करणं सोपं होतं। स्टेशनवर मांजरांसाठी खास डिझाइन केलेले छोटे आणि सुरक्षित एस्केलेटर्स आहेत आणि यामध्ये कॅट टाउन स्टेशनवर स्वागत आहे, बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम जागा द्या अशी मजेशीर घोषणा सुद्धा होते। स्टेशनवरील छोट्या छोट्या तपशिलांमुळे हे स्टेशन खऱ्या मेट्रो स्टेशनचा फील देतं। झिंगला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला। YouTube चॅनलवर या प्रकल्पाचा 2 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केल्यावर फक्त 2 दिवसात 1 लाखापेक्षा अधिक व्ह्यूज त्याला मिळालेत। हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की सोशल मीडियावर सुद्धा झिंगचे प्रचंड कौतुक केलं जातंय। 2 वर्षांपूर्वी त्याने आपल्या मांजरींसाठी एक सायबर ट्रॅक, स्पा, सुपरमार्केट आणि थिएटर असलेलं कॅट हाऊस सुद्धा बनवलं होतं। ते पाहूनच चाहत्यांनी त्याला आणखी मोठा आणि भव्य प्रकल्प बनवण्याचं आव्हान दिलं आणि त्यातूनच या मिनी सबवे सिस्टीमची कल्पना प्रत्यक्षात आली। या अनोख्या प्रकल्पानं झिंगची अभियांत्रिकी कौशल्य आणि सर्जनशीलता सुद्धा जगासमोर आणली आहे। त्याच्या या कामातून प्राणी आणि त्याच्या गरजांकडे अधिक संवेदनशीलतेनं पाहण्याची प्रेरणा मिळते। या अनोख्या निर्मितीनं त्यानं जगभरातील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। त्याच्या या कल्पनाशक्तीचं आणि मेहनतीचं जोरदार कौतुक होतंय। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।